खरं तर ज्यावेळी आपण संवाद साधतोय त्यावेळी दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू झालेलं आहे। जिथून या पार्टीचा उगम झाला तो रोजगाराचा मुद्दा आणि महाराष्ट्रात सध्या रोजगाराची स्थिती नेमकी काय आहे, रोहिंग्यांच्या प्रश्नासंदर्भात महाराष्ट्रात नेमकं काय सुरू आहे। अतिक्रमण हटाव कारवाई होत असताना दुसरीकडे मुंबई आणि आसपासच्या उपनगरात येणाऱ्या पावसाळ्याला तोंड देण्याकरता राज्य सरकारचा बी प्लॅन काय आहे, या सगळ्याविषयी चर्चा करण्याकरता मी मुलाखतीकरता माझा सहकारी अजिंक्यकडे सूत्र सोपवते। कार्यक्रमाचा ओघ असा सुरू राहील। धन्यवाद लागते। साहेब खूप खूप स्वागत आपलं लोकशाहीच्या या भारत लीडरशिप समिट 2024 मध्ये। सुरुवातीलाच मला तुम्हाला प्रश्न हा विचारायचा आहे, कारण तुमच्याकडे जे मंत्रालय आहे ते इतकं महत्वाचं आहे, खास करून युवकांसाठी रोजगाराच्या दृष्टीनं, आणि तुम्ही स्वतः मुंबई उपनगरचे पालकमंत्री सुद्धा आहात। त्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीनं गेले काही महिने सातत्यानं ज्या धडक कारवायांच्या बाबतीत सक्रियपणे सहभाग घेताय, अतिक्रमणांचा मुद्दा आहे मुंबईमध्ये, खास करून घुसखोरी संदर्भातला मुद्दा आहे, आणि आता पावसाळा जवळ येतोय। आपण या सगळ्याविषयी बोलूया, कारण प्रत्येक बाबतीतली तुमची भूमिका अत्यंत महत्वाची आहे आणि तुम्ही त्या दृष्टीने पावलं सुद्धा टाकताय। तर मला सुरुवातीला प्रश्न तुम्हाला हाच विचारायचा होता की युवकांच्या दृष्टीने, रोजगाराच्या दृष्टीने, कौशल्य विकास करण्याच्या दृष्टीनं काय नेमकं विजन आहे सर तुमचं? मी सर्वप्रथम लोकशाहीच्या ह्या कार्यक्रमाने मला बोलवला त्याबद्दल लोकशाहीची सर्व टीमची आहे, आणि विशेष माझे मित्र श्री गणेश नायडूजी, लोकशाहीचे आधारस्तंभ आहे, यांच्यामुळे ते फार परिश्रम करून यापर्यंत आलेले आहे। त्यांचे मनापासून आभार मानतो। विशाल पाटीलजी, चेतन ननवरेजी, अंजली नायडू, त्यांची मुलगी, आणि सर्व इथे मोठे बसलेले सर्व समाजाचे मोठे लोक, निलेशजी बसले आहे, सागरजी आहे, राजेशजी आहे, अजून काय गणमान्य नागरिक आहे, सर्वांचे मी आभार मानतो। मी सर्वप्रथम आभार असासाठी मानला की ते जे कार्यक्रम करता लोकशाहीने केला किंवा अजून कार्यक्रम असतात, ते कार्यक्रम करणं फार अवघड आहे, आणि कार्यक्रमच्या मागाचा हेतू असा आहे की लोकांचे बरोबर आपण राहून लोकांचे मनमध्ये काय चाललं आणि लोकशाहीचा काय रोल पाहिजे यासाठी काही चर्चा व्हावा, आणि ज्याने चांगले काम केलेले आहे त्याने लोकांच्या समोर आणायच्या, त्यांना सन्मान करायचा, हा अतिशय चांगला हेतूने लोकशाही हा कार्यक्रम करता। मी नेहमी लोकशाहीचे कार्यक्रमामध्ये येतो, गणेशजीचे बरोबर माझ्या नेहमी संवाद पण राहतो। आता तुम्ही जे प्रश्न विचारला आहे रोजगारचा, आणि ते जे पूर्वी कॉकरोच पार्टी बरोबर सांगत होते ते सर्व काय सत्य आहे, त्यामध्ये काय, पण प्रामाणिकपणे आपण एक वेळा बघितला पाहिजे की 12-13 वर्ष 14 वर्षापूर्वी आपण कुठे होते, भारतामध्ये काय स्थिती होती, आपली जीडीपी काय होती, आपला एक्सपोर्ट काय होता, आपला रोजगारची, आपला एकच 14 वर्षामध्ये 25 करोड लोक जे पूर्वी गरिबी रेखाचे मागे होता ते वर आले, तिथून बाहेर पडले। हा कोणा करता? फक्त नरेंद्रभाई मोदीजीचे एक विजन करता। आता लोकशाहीमध्ये, लोकतंत्रमध्ये आंदोलन व्हायच्या स्वागत आहे, पण माननीय नरेंद्रभाई मोदीजीने 2014 मध्ये जे प्रधानमंत्री बनले, सर्वप्रथम त्याने एक डिपार्टमेंटची, नवीन डिपार्टमेंटची स्थापना केली होती, ते एम्प्लॉयमेंट अँड स्किल डिपार्टमेंटची स्थापना केली। त्यांना जाणीव होती की ते पुढच्या वर्षामध्ये एम्प्लॉयमेंटसाठी आपल्याकडे विश्वाचा सर्वात जास्त युथ फोर्स आहे, तर एम्प्लॉयमेंटची फार गरज पडणार आहे, तो त्याने केला। इथे महाराष्ट्रामध्ये आमचे लाडले मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस याने पण 2015 मध्ये स्किल डिपार्टमेंटची स्थापना केली। आता हा काही एक दिवसामध्ये सर्व रामराज्य येणार आहे असा स्थिती नाही आहे आपला। हा पण जे आझादीमध्ये पूर्वीचे 60-70 वर्ष आपले वाया गेले, त्यावेळीचे जे सरकार होते, मी पॉलिटिकल स्टेटमेंट देत नाही, पण प्रामाणिकपणे माझ्या मत आहे की ते जे आझादीची लढाई ज्याने लढली होती त्याने हा आझादीसाठी त्यांचं स्वप्न न होता, त्याने रामराज्य हवा होता, ने 60-70 वर्षामध्ये त्याने देश कुठून कुठे आणून ठेवला। आता जे रिपेअरिंग वर्क आहे ते
सर्व जे काही नवीन करायचं आहे त्यासाठी अजून वेळ पाहिजे. माझा हा ठाम विश्वास आहे की माननीय नरेंद्रभाई मोदी केंद्रमध्ये आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्रामध्ये ते नक्की सर्व काय इम्प्रूव्हमेंट करतील. आपल्या रोजगारचे अवसर वाढतील, नवीन इंडस्ट्री येत आहे, नवीन रोजगारचे अवसर येत आहे, नवीन इन्व्हेस्टमेंट येत आहे, फार चांगला वातावरण आहे. सरकार त्यांच्या बरोबर आहे, ॲडमिनिस्ट्रेशन सपोर्टिव्ह आहे, लँडची अवेलेबिलिटी आहे, फायनान्सची काय कमी नाही. फक्त जे तुमचा विषय आहे ते स्किल मॅन पॉवर, हे स्किल मॅन पॉवरसाठी अजून प्रयत्न करावा लागतील. नाहीतर ते जॉब आहे, पण जॉब महाराष्ट्राचे मुलामुली किती घेता आणि बाहेरचे मुलामुली किती घेता हा प्रश्न आहे. तर म्हणून आम्ही प्रयत्न करत आहे आणि आम्हाला विश्वास आहे की 3-4 वर्षामध्ये आम्हाला प्रयत्न पूर्ण यशस्वी होईल. लोढासाहेब, चॅलेंजेस काय आहेत, आव्हानं काय वाटतात तुम्हाला या पुढच्या काळामध्ये? कारण जग खूप बदलतंय, आपण एआयची मदत घेतोय अपग्रेडेशनच्या दृष्टीने आणि स्किल सेट्सच्या दृष्टीने, कौशल्य विकास करण्याच्या दृष्टीने. तर काय नेमकं वाटतं तुम्हाला की काय चॅलेंजेस येऊ शकतात? कारण तुम्ही सगळीकडे फिरता, इतक्या सगळ्या कार्यक्रमांना तुम्ही उपस्थित असता, अनेकांची चर्चा होत असते, तुम्ही स्वतः एक यशस्वी उद्योजक देखील आहात. तर मग या सगळ्या अनुषंगाने नेमकं काय वाटतं, काय आव्हानं आहेत? आव्हान मोठे आहे. असं आहे की एक तो भारतामध्ये लेबरने सन्मान नाही आहे. आपण ते बार रेस्टॉरंटमध्ये जेवायला बसला ना, आपल्या बरोबर कोणी 2-3 माणूस आणून बसले नाही, त्यांचे कपड्यामध्ये काही सिमेंट चुना असतील तर आपण अरे कसा हॉटेल चालला आहे, आपण मनामध्ये आपला असा विचार. आता आपण लंडन न्यूयॉर्कमध्ये गेले, आपण हॉटेलमध्ये बसले, एक गाडीमध्ये 2-3 लोक उतरतात, त्यांचे साईटवर डायरेक्ट साईटवर ड्रेसमध्ये आहे. लोकशाहीची सर्व टीमची आहे आणि विशेष माझे मित्र श्री गणेश नायडूजी लोकशाहीचे आधारस्तंभ आहे. यांच्यामुळे ते फार परिश्रम करून यापर्यंत आलेले आहे. त्यांचे मनापासून आभार मानतो. विशाल पाटीलजी, चेतन ननवरेजी, अंजली नायडू, त्यांची मुलगी आणि सर्व इथे मोठे बसलेले सर्व समाजाचे मोठे लोक, निलेशजी बसले आहे, सागरजी आहे, राजेशजी आहे, अजून काय गणमान्य नागरिक आहे, सर्वांचे मी आभार मानतो. मी सर्वप्रथम आभार असासाठी मानला की ते जे कार्यक्रम करता लोकशाहीने केला किंवा अजून कार्यक्रम असतात, ते कार्यक्रम करणं फार अवघड आहे. आणि कार्यक्रमच्या मागाचा हेतू असा आहे की लोकांचे बरोबर आपण राहून लोकांचे मनमध्ये काय चाललं आणि लोकशाहीचा काय रोल पाहिजे यासाठी काही चर्चा व्हावा आणि ज्याने चांगले काम केलेले आहे त्याने लोकांच्या समोर आणायच्या, त्याने सन्मान करायचा. हा अतिशय चांगला हेतूने लोकशाही हा कार्यक्रम करता. मी नेहमी लोकशाहीचे कार्यक्रमामध्ये येतो, गणेशजीचे बरोबर माझ्या नेहमी संवाद पण राहतो. आता तुम्ही जे प्रश्न विचारला आहे रोजगारच्या आणि ते जे पूर्वी कॉक्रोच पार्टी बरोबर सांगत होते ते सर्व काय सत्य आहे, त्यामध्ये काय पण प्रामाणिकपणे आपण एक वेळा बघितला पाहिजे की 12-13 वर्ष 14 वर्षापूर्वी आपण कुठे होते, भारतामध्ये काय स्थिती होती, आपली जीडीपी काय होती, आपला एक्सपोर्ट काय होता, आपला रोजगारची आपल्या एकच 14 वर्षामध्ये 25 करोड लोक जे पूर्वी गरिबी रेखाचे मागे होता ते वर आले, तिथून बाहेर पडले. हा कोणाकरता? फक्त नरेंद्रभाई मोदीजीचे एक विजन करता. आता लोकशाहीमध्ये लोकतंत्रमध्ये आंदोलन व्हायच्या स्वागत आहे, पण माननीय नरेंद्रभाई मोदीजीने 2014 मध्ये जे प्रधानमंत्री बनले सर्वप्रथम त्याने एक नवीन डिपार्टमेंटची स्थापना केली होती, ते एम्प्लॉयमेंट अँड स्किल डिपार्टमेंटची स्थापना. त्यांना जाणीव होती की ते पुढच्या वर्षामध्ये एम्प्लॉयमेंटसाठी आपल्याकडे विश्वचा सर्वात जास्त युथ फोर्स आहे, तर एम्प्लॉयमेंटची फार गरज पडणार आहे. तर त्याने केला. इथे महाराष्ट्रामध्ये आमचे लाडले मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस याने पण 2015 मध्ये स्किल डिपार्टमेंटची स्थापना केली. आता हा काही एक दिवसामध्ये सर्व रामराज्य येणार असा स्थिती नाही आहे. आपला हा पण जे आझादीमध्ये पूर्वीचे 60-70 वर्ष आपले वाया गेले, त्यावेळीचे जे सरकार होते, मी पॉलिटिकल स्टेटमेंट देत नाही, पण प्रामाणिकपणे माझ्या मत आहे की ते जे आझादीची लढाई ज्याने लढली होती त्याने हा आझादीसाठी त्यांचं स्वप्न नव्हता, त्याने रामराज्य हवा होता. 60-70 वर्षामध्ये त्याने देश कुठून कुठे आणून ठेवला. आता जे रिपेअरिंग वर्क आहे ते सर्व जे काही नवीन करायचं आहे त्यासाठी अजून वेळ पाहिजे.
माझा हा ठाम विश्वास आहे की माननीय नरेंद्रभाई मोदी केंद्रमध्ये आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्रामध्ये ते नक्की सर्व काय इम्प्रूव्हमेंट करतील. आपल्या रोजगारचे अवसर वाढतील, नवीन इंडस्ट्री येत आहे, नवीन रोजगारचे अवसर येत आहे, नवीन इन्व्हेस्टमेंट येत आहे. फार चांगला वातावरण आहे. सरकार त्यांचे बरोबर आहे, ॲडमिनिस्ट्रेशन सपोर्टिव्ह आहे, लँडची अवेलेबिलिटी आहे, फायनान्सची काय कमी नाही. फक्त जे तुमचा विषय आहे ते स्किल मॅन पॉवर, हे स्किल मॅन पॉवरसाठी अजून प्रयत्न करावा लागतील. नाहीतर ते जॉब आहे, पण जॉब महाराष्ट्राचे मुलामुली किती घेता ना बाहेरचे मुलामुली किती घेता हा प्रश्न आहे. तर म्हणून आम्ही प्रयत्न करत आहे आणि आम्हाला विश्वास आहे की 3-4 वर्षामध्ये माझा प्रयत्न पूर्ण यशस्वी होईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.